आम्रपाली हा धम्मपाल तुझा मित्र आहे तर, पण याचा स्वभाव विकृत आहे. आम्रपाली, तुला याच्यापासून सावध राहिलाच पाहिजे. हॅलो, अरे कोण नाही यार, कोणाचा तरी आवाज आल्यासारखं आलं. चल मी ठेवते. ओके, हा हा, बाय. अहो सत्यशीला वहिनी, अहो सत्यशीला वहिनी, अहो वहिनी, अहो किती हाका मारल्या तुम्हासनी, घशाला कोरड पडली बघा माझ्या. हो काय हो, कशापायी हाका मारताय? हो मला कामाला जायला उशीर होतोय. अहो वहिनी काय आहे, काम काम काम, दिवसभर नुसतं कामच करताय. हा अहो 2 दिवस झालं भेटले नाही तुम्ही मला. अहो वेळ कुणालाय वहिनी? अरे सकाळी 10 वाजता घरचं काम संपत नाही 10 वाजेपर्यंत बघा. 11 वाजता मला कामाला जावं लागतं. होय. हा, आणि तसं मी रात्री 7:30 वाजता कधी कळतच नाही. तुमचं अगदी बरं आहे बघा, निदान तुम्हाला दारू पिऊन कुणी त्रास देणारा तरी नाही. या बाया, त्रास हे काय म्हणता वहिनी? तसं तुम्हाला काही पितांबर भाऊंचा काही त्रास आहे वय? पितांबर भाऊ मेला नुसता आईत खाऊ आहे तुमचा पितांबर भाऊ. रोज रात्री दारू पिऊन येतोय, धिंगाणा घालतोय आणि मला त्रास देतोय. वहिनी हे काय बोलताय? नवीनच ऐकते बाय. नवऱ्याला बायकोचा त्रास आणि बायकोला नवऱ्याचा त्रास. अहो साहजिकच आहे, काहीतरी गडबड घोटाळा झाला असेल तुमच्या दोघांमध्ये. कसलं काय? अहो नुसता दारू पिऊन संशय घेतो माझ्यावर. मला म्हणतो त्या सिक्युरिटी गार्ड बरोबर तुझं लफडं आहे म्हणून. आता मी आता तशी आहे वय. या बाया, काय ऐकते मी? नका करू वहिनी विश्वास, पण हे खरं आहे. तुमचा पितांबर भाऊ काय म्हणतो माहित आहे? हा, कुणाशी बोलायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही. हा, आता ह्या वयामध्ये कोणाकडे मी बघणार आहे वय, सांगा तुम्ही? अहो नवरा दारुडा असो किंवा अधूर, नवरा असणं गरजेचं नाही का? तुम्हाला माहितीये ना 3 वर्षापासून मी कशी जगते ते. म्हणजे अजून प्रकाश भाऊंचा फोन नाही आला? पण काय घाबरू नका, येताना लय पैसे घेऊन येतील बघा ते, आणि मग तुमचं पण दिवस चांगले येतील. हा, आणि तुम्ही पण लय श्रीमंत व्हाल माझ्या नंदीसारख्या. अहो पैसे येईल तेव्हा येईल, तुम्हाला ठाऊ आहे ना मी कसे भोगते. बरं जाऊ द्या, चला मला कामाला जायला उशीर होतोय. हे बघा वहिनी, माझं एक काम करा, आज रात्री तुम्ही घरी या आणि त्या पितांबर तुमच्या भाऊला भेटा आणि काय ते समजावून सांगा, असं माझ्यावर संशय घेत जाऊ नको म्हणून. पण मी कसं समजावून सांगणार? जमलं तर येईन बघा. असं म्हणताय? पण मला तुमच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे, बोलू का? हा बोला ना. मी असं म्हणते, आम्रपाली बद्दल काय विचार केलाय की नाही? आम्रपाली किती वर्षाची झाली हो? अहो 18 लागेल. पण तुम्ही आम्रपाली बद्दल का विचारता हो? काही नाही हो, माझ्या नणंदेचा एक मुलगा आहे. माझी नणंद म्हणत होती एखादी मुलगी असेल तर बघ. माझ्या मनात पटकन आम्रपालीचा विचार आला. जर तुम्ही म्हणत असाल तर आम्रपालीला आपण तिला दाखवूया, म्हणजे मी लगेच माझ्या नणंदेला कळवते. अहो वहिनी, माझी परिस्थिती तुम्हाला ठाऊ आहे ना हो. देण्या घ्याबाबत माझ्याकडे काय बी नाही बघा. अहो वहिनी, मी म्हणते आज नाही तर उद्या तुम्ही आम्रपालीचं लग्न करणारच आहेत ना. मुलगा खरंच खूप चांगला आहे, दोघांची जोडी खूप शोभून दिसेल. देण्या घेण्याचं नंतर बघूच. अहो वहिनी, या वर्षी अजिबात जमणार नाही बघा. अहो आम्रपालीचं 12वीचं वर्ष आहे आणि काय सांगू, अजिबात जमणारच नाही बघा. हे बघा, असू द्या, चांगला मुलगा मिळतोय ना, मग मी कळवेन त्यांना तसं. हो, तसं तुमची नणंद राहते कुठं? भायखळा. नाही म्हणजे भायखळ्याला त्यांचं तसं जुनं घर आहे आणि मुलगा चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे आणि बाप पण त्याचा BMC मध्ये आहे कामाला. आणि पर्वतपुराने तिकडे त्या मीरा रोडला आहे ना फ्लॅट घेतलाय. तेव्हा आपण सगळे एकसारखेच आहोत, तेव्हा काय तो विचार करा. हो, लग्नाला काय बी हरकत नाही बघा, पण मोठा मुद्दा आहे पैशाचा. लाखभर तरी लागतीलच की हो. अहो ते तर लागणारच, पण मी काय म्हणते वहिनी, एकदा का आम्रपालीनी आणि त्या पोराने एकमेकांना बघितलं म्हणजे काय ते कमी जास्त कळल नाही का? माझी काय बी हरकत नाही बघा, मी साहेबांशी बोलून घेते. तुम्ही त्यांच्याशी बोला आणि मला 2 दिवसात कळवा बघा. ठीक आहे, मी कळवते तुम्हाला. हा, मी असं करते, माझ्या नणंदेला फोनच करते, आजच करते. हा हा, तुम्ही पण निघा, मलाही लय उशीर झालाय बघा. संध्याकाळी भेटूया. हा, निघू का? राहुल, विन्स्टन चर्चिल हे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांच्या इच्छाशक्तीमुळे हिटलरसारख्या विकृत माणसांचा पराभव झाला.
अरे वा, आज माझा बाळ अभ्यास करताय. अगं तू काही खाऊ घातलंस की नाही? नाही, आपण एकत्र जेवू ना. आई, घरात राशन नाहीये आणि राशनवाल्याने सगळे पैसे घेतले आणि म्हणत होता 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत. अगं मग खायचं काय? काय रे बाबा देवा, काय होणार माझ्या बाळांचं? अगं आम्रपाली, तुझ्याकडे काय पैसे आहेत का? हो, असतील एक 10 रुपये. 10 रुपये? काय होणार त्याचं? अच्छा राहुल, जा ताईकडनं पैसे घे आणि नाक्यावरून 2 वडापाव घेऊन ये. हा, जा लवकर, मी तोपर्यंत जेवण करते. हा, लवकर घेऊन या बाळा. आई, घरात काहीच नाहीये, काय बनवणार ग? अगं थोडे तांदूळ होते ना. थोडेसे म्हणजे मूठभरच होते. दुपारी एका भिकारीला दिले. अगं तुला किती वेळा सांगितलं कुणाला काही द्यायचं नाही म्हणून. आता खायचं काय? बरं तू कधी जेवलीस? मी सकाळी जेवली, कॉलेजला जाताना तुझ्या पाठोपाठ. बरं, मग ह्या दोघांनी काही खाल्लं की नाही? आई, ते 3-3:30ला डबा खाल्ले असतील. काय बोलू? बरं आम्रपाली, घरात बघ काय आहे का, तोपर्यंत मी हातपाय धुवून येते. आई, घरात फक्त एकच चपाती आहे, मी बघितले. अरे देवा, काय माझं फुटकं नशीब बनवलं रे बाबा. बेटा आम्रपाली, घाबरू नकोस. मी आहे हनुमान, बजरंग बली. आई, तुला कोणाचा तरी आवाज येतोय का ग? सकाळपासून माझ्या कानात कोणाचा तरी आवाज फिरल्यासारखं वाटतंय. तर हे काय नवीन तुझं? आणि तो राहुल कुठे गेलाय? अजून आला नाहीये तो. तो आला. राहुल, तुझ्यातला थोडा वडापाव आम्रपालीला दे. हं? आणि पोटभर पाणी पिऊन झोपून जा. आता जेवण मिळणार नाही बाळा. आई, का बरं जेवण मिळालं नाही? अरे राहुल, घरातलं रेशन संपलंय रे. आपण रेशन आणू मग जेवण करू, नाही का ग? आई, या इतकुशा वडापावने मला काहीही होणार नाही. आई, मला खूप खूप भूक लागली. राहुल, हा वडापाव तुझ्या एकट्यासाठीच आहे आणि तूच खा. मला फार काही भूक नाहीये. अरे राहुल, असं नको करूस रे. ताईला थोडं दे. नाही आई, मला भूक नाहीये. मी मैत्रिणीसोबत भेळपुरी खाल्लेली बाहेर, तिने मला खाऊ घातले. धम्मपालने खायला दिले म्हणून सांग ना आम्रपाली बेटा. धम्मपाल तुझी मैत्रीण कशी होऊ शकते? कोण आहे? आई, तुला आवाज आला का ग? अगं पोटात जेवण नसल्यामुळे होतं असं. तू आज जा आणि पाणी पिऊन घे. हा, काही होणार नाही. आणि हो, येताना ह्याच्यासाठी पाणी घेऊन ये. हा काही विचित्रच प्रकार वाटतोय मला. जा आज जा, काही होणार नाही. जा. हा ना राजा. आई, हा, हा डबा खाल्लेलाच नाही आणि. का रे, का नाही खाल्ला तू डबा? आई, वास येतोय, खाऊच वाटणं. वास येतोय? पाहू दे ग. हो ग, हे सर्व विटून गेलंय. एक काम कर बाळा. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.